नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा सेमीच्या विद्यार्थ्यांचा गणित मॅथमॅटिकचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची सेमीच्या मुलांची मॅथची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत, पायाभूत चाचणीची. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा, त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने सोडवलेल्या मिळतील. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता दुसरी सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका, इंग्रजी माध्यमाची मॅथ्स पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी उपयोगी ठरणारी आहे. यापूर्वीच आपण मराठी मिडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. एकूण प्रश्नपत्रिका ही 30 गुणांची आहे. त्यात 20 गुण लेखी कामासाठी आणि 10 गुण तोंडी कामासाठी आहेत. बघा, तोंडी कामासाठी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. 10 गुणांसाठी त्यांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर लेखी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न. प्रश्न तिसरा 3 गुणांसाठी. बघा, ABC असे 3 प्रश्न विचारले त्या ठिकाणी. 17 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे. त्यानंतर 7 आणि 14 या स्पेलिंगला आपल्याला गोल करायचं आहे. बघा, या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. दिलेल्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या ठिकाणी दिलेले नंबर आपल्याला लिहायचे आहेत. सन, ट्री, होम किती आहेत ते मोजायचे आहेत आपल्याला आणि त्यांची संख्या या ठिकाणी या पद्धतीने लिहायची. बघा, बर्ड्स हे 4 आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण 4 लिहिले आहेत. सन 1 आहे, ट्री 3 आहेत आणि होम 2. अशा पद्धतीने आणि 1-1 मार्क्स मिळवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 5 मार्कांसाठी. चित्रांची संख्या मोजायची आहे, ॲपल मोजायचे आहेत आपण आणि 7पेक्षा ते किती जास्त आहेत किंवा कितीने कमी आहेत ते आपण लिहायचे. 2ने कमी येते. त्यानंतर दिलेल्या संख्यांची बेरीज 5 येत नाही अशा उत्तराला आपल्याला गोल करायचं आहे. मग तो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर चित्र मोजायचे आहेत आणि ती संख्या या ठिकाणी लिहायची आहे आणि बेरीज करायची आहे त्यांची. बघा, ती बेरीज 7 अधिक 5 7 + 5 12. उदाहरण वजाबाकी करायची आहे. 9 - 4 उत्तर आहे 5. पुढचा प्रश्न. अनिता आणि राघवकडे किती चॉक आहेत ते मोजायचे आहे आणि राघवपेक्षा अनिताला कडे किती जास्त चॉक आहेत ते आपण संख्या या ठिकाणी लिहायची किंवा राघवकडे किती कमी आहेत ती संख्या लिहा. पुढचं उदाहरण क्वेश्चन क्रमांक 6. 45 46 47 मधल्या फुलामध्ये आपण 46 लिहायचं आहे. त्यानंतर बी बघा, मॅच द करेक्ट पॉईंट्स. इथले पझल्स मोजायचे आहेत आपण आणि जोड्या लावायच्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये 13 आहेत, 13, नंतर 41 दुसऱ्या ह्याच्यात आणि शेवटी 15. या पद्धतीने जोड्या लावा. क्वेश्चन क्रमांक 7. कंप्लीट द पॅटर्न 2 गुणांसाठी. 3 6 3 6 पुढं 3 येईल. त्यानंतर ट्रायंगल शेप येईल शेवटच्या चौकटीत.
क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला सलीम, अमित, समीरा आणि जेनी यांच्याकडच्या फुलांची संख्या मोजायची आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. कोणाकडे जास्त आहेत तर समीराकडे फ्लावर्स. सलीम आणि अमितकडे किती फ्लावर्स आहेत दोघांचे टोटल करायचे आहेत. 4 आणि 2 6. लास्ट क्वेश्चन, जेनीकडे किती फ्लावर्स आहेत. समीरापेक्षा कितीने फ्लावर्स जेनीकडे आहेत तर ते आहेत 3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीची मॅथमॅटिकची सर्व इंग्रजी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.